तर आज मला आहे ना माझं छोटंसं किचन साफ करायचं होतं. गणपती पण येतं, ते म्हटलं त्या निमित्ताने का होईना आपलं किचन स्वच्छ करून घेऊया. आणि हे पण घरीच होते, आज ह्यांना पण सुट्टीच होती, त्यामुळे मग आदूला पण त्यांनी सांभाळलं. त्यामुळे मला माझी कामं पटापट करून घेता आली सगळी. तर इथे मी सगळ्यात आधी स्टीलचा जो रॅक आहे तो रिकामा करून घेतला आणि ह्या ज्या बरण्या आहेत त्यातलं पण सामान सगळं रिकामं करून घेतलं आणि थोडं फॅन खाली सुकवून घेते. माझ्याजवळ आहे ना सगळे प्लास्टिकचे जार्स आहेत. आजकाल प्लास्टिक एवढं कोणी यूज नाही करत, सगळेजण ग्लास कंटेनर्सच यूज करतात किंवा मग स्टीलचे. पण माझ्याकडे काही दुसरा ऑप्शन नाही आहे, कारण ग्लास जार्स जे असतात ना ते शिफ्टिंगमध्ये पोस्टिंग आली की खूप म्हणजे फुटतात आणि ते इकडं तिकडं घेऊन जायला पण थोडे अवघड असतात, ते व्यवस्थित पॅक करायला लागतात. त्यामुळे मला पण खूप आवडतात ते ग्लास जार, ते लुक पण छान देतात आणि ह्याच्यावरची प्रिंट आपण घासली ना तर हळूहळू कमी कमी होत जाते, मिटत जाते. तशी जर आपण ग्लासचे कंटेनर्स घासले ना तर ते अजून जास्त छान चमकतात. आत्ता तर नाही, पण नेक्स्ट पोस्टिंगला मी सगळे प्लास्टिक जार्स चेंज करणार आहे. आयकियामधले ते क्लिप्सवाले असतात ना ते मला खूप आवडतात. तर मी इथं सगळं सामान टेबलवर ठेवलं आहे. आधी मी विचार केला होता की खाली चटई टाकून त्यावर सगळं ठेवते, पण आदू खूप जास्त हात घालत होती त्यात, त्यामुळे मग वरतीच ठेवलं ते सगळं. आणि इथे सगळी भांडी घासून घेतली. माझ्याकडे आहे ना लिमिटेड भांडी आहेत आणि सगळी स्टीलची आहेत. तर मी घेतानाच फक्त स्टीलचीच भांडी घेतलेली आणि थोडीशीच भांडी घेतलेली. फक्त एक खलबत्ता आहे जो की ॲल्युमिनियमचा, बाकी सगळी स्टीलची भांडी आहेत. इथे माझी सगळी भांडी घासून झाली आणि मी सगळी टेबलवर मांडून ठेवलेली आहे. आणि माझ्याकडे एवढीच भांडी ती बरोबर टेबलवर मावतात. आणि हे पण उठले होते आणि त्यानंतर ते बोलले की मी आपल्या दोघांसाठी चहा बनवतो. मस्त चहा घेतला आणि परत कामाला लागले. सगळं हे जाळं वगैरे झालं होतं आणि हे जे फोडणीचं आहे ना ते सगळं काळं काळं झालं होतं वरती गॅसच्या वरती, कारण भांडी सुकीस तोपर्यंत मी इथं सगळं किचन घासून घेतलं आणि हा रॅक आता घासतीये. हा रॅक माझा नाही आहे, मी इथं आले होते तेव्हा हे ऑलरेडी इथं होता हा, आणि सगळ्या क्वार्टर्समध्ये दिलेला आहे हा रॅक. माझ्याकडे आहे असा पण छोटी साईजचा आहे, पण ह्यात पण माझी सगळी भांडी व्यवस्थित आली, त्यामुळे मग मी तो काढला नाही, तसाच ठेवला. आणि हे पण मला इथं थोडीशी मदत करत होते, आधी झोपली होती तोपर्यंत. तर इथं बघा हे सगळं किचन मी व्यवस्थित घासलं होतं. फ्रीज वगैरे पण बाहेर काढलं होतं. हे किचन आहे ना खूप लहान आहे साईजनी, त्यामुळे ना फ्रीज पण जर आपल्याला साफ करायचं असलं ना तर बाहेरच्या रूममध्ये न्यायला लागतं आणि त्यानंतर साफ करायला लागतं. त्यामुळेच मग सगळ्या गोष्टी मला एकदम व्यवस्थित आणि विचारपूर्वक ठेवायला लागतात, जेणेकरून मग ते जास्त असं दिसत नाही. तर इथं मी सगळी भांडी वगैरे व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर बरण्यांमध्ये सगळं सामान भरत होते. हा जो प्लास्टिक रॅक आहे ना हा माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, त्यामुळे मी त्याला किचनमध्येच ठेवला आहे. आणि ह्या तांब्यामध्ये आहे ना मी डेलीचं आपलं जे दही असतं ते लावते. त्याचबरोबर काही छोटे मोठे मसाले जे की आपल्याला जेवण बनवताना लागतात ते ठेवलेत. आणि हे जे 2 गट्टू दिसतात ना त्यात एकात तेल आपलं चपातीला लावायचं आणि एकात आपण जे रात्री ड्रायफ्रूट्स भिजत घालतो ते मी त्यात ठेवते. त्यानंतर मी मसाल्याच्या डब्यामध्ये सगळे मसाले भरून घेतले. किती छान दिसतात ते कलरचे सगळे मसाले. आणि हा जो एरिया आहे ना माझ्या किचनमधला, हा एकदम कमी सामान लागणारं जे आहे ते मी इकडे ठेवलं आहे. ओव्हन पण मी इकडं वापरत नाही, कारण स्विच खूप कमी आहेत ह्या किचनमध्ये आणि जागा पण नाही आहे. त्यामुळे मग मी त्यात सगळे देवाचे नैवेद्याची भांडी, एक्स्ट्राचे समई, दिवा असं ठेवलं आहे. कारण वरती ठेवलं ना त्यामध्ये खूप धूळ लागते आणि चिकट होतात ती भांडी, ऐन वेळेस परत घासावी लागतात. त्यामुळे मग मी आता आतमध्येच ठेवलं. ओव्हन पण मी काही इकडे जास्त वापरत नाही.
केक वगैरे कधी बेक केला तो पण मोठ्या पातेल्यातच करते, त्यामुळे मग मी ते ओव्हनमध्येच ठेवून टाकलं. त्यानंतर हे सगळे रुमाल वगैरे हे मी सगळे एका बास्केटमध्ये अरेंज करून ठेवते, म्हणजे आपल्या चपाती वगैरे करताना चपातीच्या खाली ठेवायला हे लवकर भेटतात आणि हात वगैरे पुसायला पण. आणि ओव्हनवर मी ह्यांचा टिफिन असं ठेवते व्यवस्थित, म्हणजे लवकर भेटतो सकाळी. आणि आता माझ्या किचनचा फायनल लुक बघा. माझं नॉन मॉड्युलर छोटंसं किचन आहे, एक सरकारी किचन आहे, तर ते मी व्यवस्थित ठेवण्याचा खूप प्रयत्न करते. तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.